नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पायाभूत चाचणी 2025-26 इयत्ता 5वी विषय मराठी सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांसाठी आहे। प्रश्न क्रमांक पहिला, शब्द ऐकून लिही। शिक्षक शब्द सांगतील, विद्यार्थ्यांनी ते ऐकून 12 शब्द 6 गुणांसाठी लिहायचे आहेत। प्रश्न क्रमांक 2, उतारा ऐकून लिही। शिक्षक एक उतारा सांगतील, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी उतारा ऐकून लिहायचा आहे। येथे एक नमुना दाखल उतारा दिलेला आहे। व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उतार्याचं वाचन करा। पूर्णविराम, स्वल्पविराम, डबल अवतरण चिन्ह कुठे दिलेलं आहे ते व्यवस्थित पहा। यानंतर पुढील प्रश्न पहा। ही कविता मनात वाच। प्रश्न क्रमांक 3, म्हातारी माणसे मका कसा खातात? उत्तर पर्याय क्रमांक क, किसून। प्रश्न क्रमांक 4, कपड्यावर कपडे घालतो खूप। उत्तर पर्याय क्रमांक अ, कंसावरील पानासारखे आवरण या ओळीचा अर्थ आहे। यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 5, मक्याची शेंडी कशाला म्हटले आहे? उत्तर ब, कंसावरील तपकिरी रंगाचे रेशमी दोरे। हा मजकूर वाच आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही। पाणी टंचाई यावर मजकूर दिलेला आहे। विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत याचं वाचन करायचं आहे आणि त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। वाचन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्हिडिओ स्टॉप करा। प्रश्न क्रमांक 6, सुरेल गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण कसा झाला? उत्तर ब, जमिनीखाली पाण्याच्या टाक्या बांधून। उत्तरामध्ये हे उत्तर दिलेलं आहे। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रावर कच्छच्या तुलनेत पावसाच्या बाबतीत निसर्गाची कृपा जास्त का आहे? याचं उत्तर व्हिडिओ पाठीमागं घेऊन पहा। यानंतर प्रश्न क्रमांक 8, या मजकुराचा मुख्य हेतू पुढीलपैकी काय आहे? उत्तर पर्याय क्रमांक क, पाणी टंचाईची सोडवणूक कशी करता येईल याचे उदाहरण देणे। यानंतर जाहिरात दिलेली आहे। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दिनांक 12 एप्रिल 2015। आता खालील प्रश्न वाचून योग्य उत्तराला गोल करायचा आहे। पोलिओचा डोस किती तारखेला द्यायचा आहे? 1 गुणांसाठी प्रश्न आहे। 12 एप्रिल 2015 त्या ऑप्शनला गोल करायचा आहे अ। यानंतर प्रश्न क्रमांक 10, नंदाताईचा मुलगा 3 वर्षाचा आहे, त्याला मागच्या वर्षी पोलिओचा डोस दिला होता, तर त्याला यावर्षी पोलिओ डोस द्यायला न्यावे का? हो, 5 वर्षापर्यंत द्यायचा आहे। प्रश्न क्रमांक 11, पोलिओचा डोस किती थेंबाचा असेल? उत्तर पर्याय क्रमांक क, 2 थेंबांचा असेल। 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। यानंतर पुढील प्रश्न पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक 12 पहा, अहमदने काकडी खाल्ली। 1 गुणांसाठी प्रश्न आहे। अहमदने आंबा खाल्ला। प्रश्न क्रमांक 13, मेरीकडे 1 रुपया होता, मेरीकडे 5 रुपये होते। कंसात दिलेल्या शब्दांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहायचं आहे। प्रश्न क्रमांक 14, उद्या मी दादाला भेटेन। काल या शब्दाचा वापर करायचा आहे। काल मी दादाला भेटले। प्रश्न क्रमांक 15, धारातीर्थी पडणे या वाक्प्रचाराचा वापर करून वाक्य लिहायचं आहे। वाक्य, बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले। प्रश्न क्रमांक 16, नाव या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ लक्षात घेऊन प्रत्येक अर्थाचे एक वाक्य लिही। 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। वाक्य इथे दोन्हीही लिहून दिलेले आहेत। नाव, सर्व विद्यार्थी नावेत बसले। नाव या शब्दाचा अर्थ होडी आणि दुसरा नाव शब्द, सर्व विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत स्वतःचे नाव लिहा। अर्थ नाव म्हणजेच नाम। यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहायचं आहे। वाक्य लिहून दिलेलं आहे। ती म्हणाली, किती छान आहे हे पुस्तक। यानंतर प्रश्न क्रमांक 18, खालील वाक्याचा योग्य क्रम लावून वाक्य पुन्हा लिही। 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। रमेश शाळेत चालला होता, त्याला रस्त्यावर मोठा साप दिसला, तो मोठ्याने ओरडला, शेजारचे काका धावत आले, तेवढ्यात साप निघून गेला। वाक्य क्रमाने लावून दिलेले आहेत। विद्यार्थ्यांनी व्यवस्थित वाचन करून लिहायचे आहेत। यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 19, उपसर्ग शब्द जोडायचे आहेत।
उपयोग, सदुपयोग, दुरुपयोग जोडून दिलेला आहे। याप्रमाणे गुण, अवगुण, दुर्गुण, लक्ष, दुर्लक्ष, अवलक्षण 1 गुणासाठी प्रश्न आहे। यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 20 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे। खालील प्रसंगाच्या आधारे एक गोष्ट लिही। प्रसंग दिलेला आहे, गोष्ट पूर्ण करून दाखवलेली आहे। विद्यार्थ्यांनी व्हिडिओ स्टॉप करून वाचन करायचे आहे। शेवटपर्यंत गोष्टीचं वाचन करा। अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत।